अधिक मासामध्ये आपण प्रत्येकजण आपल्या घरी कोणती ना कोणती सेवा ही करत असतो बघा. या अधिक मासाचा पूर्ण जो महिना आहे ना, आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र महिना मानला गेला आहे. आपल्याला ह्या महिन्यामध्ये आपल्या स्वामींची, आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. तर तुम्हाला ही सेवा ना एक दिवशी सेवा आहे, म्हणजे एका दिवसाची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही सेवा तुम्हाला कधी करायची आहे, सेवा कोणती आहे आणि सेवा कशी करायची आहे, या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं की आपण सुद्धा स्वामींच्या मार्गातली एक ना एक सेवा आपल्या हातून व्हावी. अधिक मासामध्ये प्रत्येक महिला, प्रत्येक व्यक्ती जी सेवा शक्य होईल ती सेवा आपल्या घरामध्ये करत आहे. तर ही सेवा तुम्हाला सुरू ठेवायचीच आहे. पण आपण एक स्वामी भक्त आहोत बघा, आणि आपल्या हातून आपल्या गुरूंची एक दिवशी सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं की सेवा करावी, पण आत्ता आपल्याकडे वेळ कमी असतो बघा. आपल्याला बाहेर जॉब असतो, घरामधली कामं असतात, आणि कमी वेळामध्ये आपल्याकडनं आपल्या स्वामींची कोणती सेवा होईल असा विचार आपल्या मनामध्ये सतत सुरू असतो बघा. अशा स्वामी भक्तांसाठी मी एक सेवा घेऊन आलेली आहे बघा. या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल ना, त्या दिवशी तुम्ही ही सेवा तुमच्या घरामध्ये एक दिवसाची करू शकता. शिवाय तुम्हाला जर गुरुवारी जर शक्य झालं ना, तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. गुरुवारी सुद्धा आपल्या स्वामींची सेवा तुम्ही करू शकता. पण सेवा करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही जी सेवा तुम्ही घरामध्ये करणार आहात ना, ती सेवा तुम्हाला स्वामींवर अखंड विश्वास ठेवायचा आहे. मनामध्ये तुमच्या सेवेविषयी तळमळ पाहिजे, श्रद्धा पाहिजे, आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही सेवा करणार बघा, तेव्हा तुमचं मन सुद्धा हे एकाग्र पाहिजे. तेव्हाच तुम्हाला तुम्ही केलेल्या सेवेचा अनुभव हा येणार आहे बघा. प्रत्येक स्वामी भक्त ह्या महिन्यामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये बघा, प्रत्येक स्वामी भक्त आपल्या गुरूंची कोणती सेवा करता येईल, आपल्या हातून आपल्या स्वामींची, आपल्या स्वामी महाराजांची सेवा आपल्याकडनं कोणती करता येईल हा विचार प्रत्येक स्वामी भक्त करत असतो बघा. आणि प्रत्येक स्वामी भक्ताला मला ह्या व्हिडिओमार्फत एवढंच सांगायचं आहे की भले तुमच्याकडनं भगवान विष्णूंची जरी कमी सेवा झाली, तुम्हाला सेवा करण्यासाठी वेळच मिळत नाही, तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी तुम्ही भगवान विष्णूंची केलेली आहे सेवा आणि करत आहात. तुम्हाला एक सांगते की भगवान विष्णूंची जर तुम्ही सेवा केली ना घरामध्ये, तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे बघा, आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करणार आहे. पण काही वेळेला आपल्याला सेवा करायची इच्छा असून सुद्धा सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही. पण तुम्ही जर स्वामींची सेवा जरी केली ना, तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण अधिक मासाचं फळ प्राप्त होईल बघा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामींची सेवा, आपल्या स्वामी हे आपले गुरु आहेत, आणि आपल्या गुरूंची सेवा या अधिक मासामध्ये होणं खूप महत्त्वाचं असतं बघा. आपल्या चॅनलवरती मी अजूनसुद्धा 2 व्हिडिओज टाकलेले आहेत की तुम्ही ते बघून सुद्धा सेवा करू शकता. पण काहींना बघा धावपळीमुळं वेळ कमी असतो त्यांच्याकडं, आणि त्यांना सेवा करायची इच्छा असून सुद्धा सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही. पण प्रत्येक स्वामी भक्तांना एक दिवस नक्कीच काढा तुम्ही या अधिक मासामधला, आणि त्या दिवशी तुम्ही आपल्या स्वामींची सेवा आपल्या घरामध्ये करा. तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा ना या सेवेनं शक्य होतील बघा. तुमच्या घरामध्ये जर ही सेवा झाली ना, तर तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकटे, प्रॉब्लेम, समस्या या तर दूर होतीलच, शिवाय स्वामींचा एक कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबावर मिळेल, आणि प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येईल बघा. ज्या घरामध्ये स्वामींची सेवा होते बघा, त्या घराच्या भोवती म्हणजे त्या कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच निर्माण होत असतं. तर ह्यासाठी आपल्या घरामध्ये ही आपल्याला सेवा नक्कीच करायची आहे बघा. तुमचे जे पण प्रश्न असतील, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या पण अडचणी असतील, ते सुद्धा अडचणी सुटतील, आणि शिवाय तुमचे जी कामं अडलेली नडलेली कामं आहेत बघा, ती कामंसुद्धा ह्या सेवेमुळं मार्गी लागतील बघा. आता तुम्हाला सेवा सांगते. तर बघा, ही पहिल्यांदा ना सेवा कोणी करायची आहे आणि सेवा कधी करायची ह्याविषयी पहिल्यांदा सांगेन, आणि त्यानंतर तुम्हाला पुढे मी सेवा सांगेन, सेवेचे नियम सांगेन बघा थोडक्यात. पण प्रत्येकानं सेवा ही घरामध्ये करा. आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं ना खूप महत्त्वाचं असतं बघा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपले गुरु आपल्यासोबत असतात, त्यावेळेला आपल्याकडनं जर देवाची सेवा करताना जरी काही चुकलं तरी सुद्धा आपले गुरु जे असतात बघा, ते आपल्याला सांभाळून घेतात. यासाठी ह्या महिन्यामध्ये मी प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते, तुम्ही कितीही तुमच्या कामामध्ये व्यस्त असा, कितीही तुम्हाला घाई गडबड असू दे, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने वेळ काढा आणि स्वामींची प्रभावी सेवा आपल्या घरामध्ये करा.
बघा तुम्हाला प्रत्येक अडचणीतून स्वामी नक्की मार्ग दाखवतील. तर आता बघा ही सेवा ना ज्यांना गुरुवारी करणं शक्य होतं, आता अधिक मासामधले 2 गुरुवार तुम्हाला मिळू शकतील. ज्यांना गुरुवारी करणं शक्य आहे त्यांनी गुरुवारी सेवा घरामध्ये करा एक दिवशी. ज्यांना गुरुवारी करणं शक्यच होत नाही त्यांनी एखाद्या मंगळवारी, बुधवारी जे पण दिवस आहेत अधिक मासातले त्या दिवशी एखादा दिवस काढा, की बाबा आपल्याला वाटते की मी ह्या दिवशी सेवा स्वामींची करू शकते. त्या दिवशी आहे मंगळवार किंवा सोमवार आलेला आहे. त्या दिवशी जरी तुम्ही स्वामींची सेवा घरामध्ये केली तरीसुद्धा चालेल. तर आता सेवा कोणती व्यक्ती करू शकते? तर सेवा ही प्रत्येक व्यक्ती करू शकते. ज्या व्यक्तीचा स्वामींवरती अखंड विश्वास आहे, जिच्या मनामध्ये स्वामींची सेवा करण्याविषयी तळमळ आहे, ती प्रत्येक व्यक्ती ही स्वामींची सेवा आपल्या घरामध्ये करू शकते एक दिवशीय. तर आता सेवा कोणती आहे बघा, तर आपल्याला ना स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत हे 1 ते 21 अध्यायांचा प्रभावी दिव्य ग्रंथ आहे बघा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या ग्रंथाची ताकद किती मोठी आहे. ह्या ग्रंथाचं पठण ज्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये होतं ना, त्या घरामध्ये अशक्य अशा कोणत्याच गोष्टी नाहीत. त्या घरामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा ह्या स्वामींची ही सेवा केल्यामुळं शक्य होत असतात. बघा ती प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये करायची आहे. ज्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं नित्यसेवेमध्ये पठण केलं जातं त्या घरामधील अडचणी, संकट हे नक्कीच दूर होतात. त्या घरामध्ये सुख समृद्धी येते. त्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येत असते बघा. इतका प्रभावी आणि दिव्य ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत. हा ग्रंथ तुम्हाला धार्मिक ठिकाणी मिळून जाईल. जे जुने सेवेकरी आहे त्यांच्याकडे हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं पठण त्यांनी नक्की करा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे जुने स्वामी सेवेकरांना स्वामी महाराजांच्या सेवेची ताकद ही नक्कीच माहिती आहे बघा. जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना पण मी सांगते की तुमच्या आयुष्यात जे पण अडचण असेल, जे पण संकट असेल बघा, त्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये एक दिवशीय स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नक्की करा. आता पहिल्यांदा एक गोष्ट सांगते की जे नित्यसेवेमध्ये पठण करत आहे म्हणजे 3 अध्याय दररोजचे, तर त्यांनी ती नित्यसेवा त्यांची सुरूच ठेवायची आहे. नित्यसेवा आपल्याला चुकवायची नाही. असं नाही की तुम्ही एक दिवशी पारायण करणार आहात म्हणजे तुम्हाला नित्यसेवा चुकवायची का, तर नित्यसेवा चुकवायची नाही. नित्यसेवा आपल्याला आपली कंटिन्यू व्यवस्थित चालू ठेवायची आहे. तर आता एक दिवशी पारायण करणार आहे त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. हा ग्रंथ ना 1 ते 21 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. प्रत्येक अध्यायांची फलश्रुती वेगवेगळी आहे बघा. या पूर्ण स्वामी चरित्र सारामृतामध्ये आपल्या स्वामी महाराजांच्या जीवनचरित्राचं वर्णन केलं आहे. स्वामींच्या लीलांचं, स्वामींच्या अद्भुत लीलांचं, स्वामींच्या चमत्काराचं, स्वामींनी जे पूर्वी अक्कलकोटमध्ये ज्या लीला केल्या होत्या ना त्या संपूर्णाचं वर्णन या स्वामी चरित्र सारामृतामध्ये केलेलं आहे. प्रत्येक स्वामी भक्तानं एक दिवस नक्की काढा आणि आपल्या घरामध्ये या दिव्य ग्रंथाचं पारायण नक्की करा. तुम्हाला माहिती आहे की स्वामी चरित्र सारामृत ज्या घरामध्ये पठण केलं जातं बघा त्या घरामध्ये वाईट शक्ती, वाईट बाधा, नकारात्मकता कधीही प्रवेश करत नाही. तुम्हाला थोडक्यातच मी सांगते बघा, स्वामींची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये कोणतीही वाईट बाधा कधीही प्रवेश करत नाही. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरती स्वामींचा एक कृपाआशीर्वाद राहतो. प्रत्येक व्यक्तीच्या भोवती संरक्षण कवच राहतं बघा. यासाठी या अधिक मासामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या स्वामींची या स्वामी चरित्र सारामृताची सेवा चुकवायची नाही. या दिव्य ग्रंथाचं पारायण तुमच्या घरामध्ये झालंच पाहिजे. आता ज्या व्यक्ती म्हणतात की आम्हाला एकही दिवस वेळ मिळत नाही, आम्हाला सुट्टी नसते किंवा आम्हाला वेळच मिळत नाही एक दिवशी पारायण करण्यासाठी तरीसुद्धा, अशा व्यक्तींना मला एकच सांगायचं आहे बघा, तुम्हाला इतर वेळा सेवा करणं शक्य होत नाही. तुम्ही एक स्वामी भक्त आहात, तुमची स्वामींवर श्रद्धा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी, संकटे, समस्या खूप आहेत. पण ह्या समस्या तुम्ही इतरांना सांगून त्या कमी होणार नाहीत. तुम्ही जर स्वामींची सेवा जर केली ना तर तुम्हाला ह्या संकटातून, अडचणीतून बाहेर काढणारे हे आपले स्वामीच असणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा ही नक्की करा. तुमच्या आयुष्यातील टेन्शनी, अडचणी, संकटे, समस्या नक्की दूर होतील. अशा व्यक्तीने ना दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण घरामध्ये एक दिवशी करणार आहात या अधिक मासामध्ये. त्या दिवशी काय करायचं, तर सकाळी लवकर उठायचं. महिला असतील तर महिलांसाठी सांगते की त्यांनी जे बाहेरचे काम असतात म्हणजे बाहेर अंगणामध्ये स्वच्छता करायची, छोटीशी रांगोळी काढायची. त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं. जे दादा एक दिवशी पारायण करणार आहे त्यांनी आंघोळ वगैरे करायचं, देवपूजा वगैरे सर्व करायची आणि एका बैठकीत आपल्याला हे एक दिवशी पारायण घरामध्ये करायचं असतं. आता तुम्ही म्हणजे हे पोथी कधी वाचन करू शकता, तर दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेला वाटेल की मला इथं 2 तास किंवा 1.5 तास मिळत आहे तर तुम्ही त्यावेळेला स्वामी चरित्र सारामृताची पोथी पठण करण्यासाठी घरामध्ये बसू शकता.
तुम्हाला सांगते की एक दिवशीय पारायण तुम्हाला करायचं आहे. एका बैठकीत तुम्हाला 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. अध्ययन पठण करताना आपल्याला मध्ये आधे उठायचं नसतं, कोणासोबत बोलायचं नसतं. यासाठी मी सांगत आहे की तुम्ही अशी एक वेळ बघा दिवसभरामध्ये 1.5 तास बघा की ज्या वेळेमध्ये तुम्हाला कोणतीही कामं लागणार आणि त्यावेळेला तुम्ही ही पोथी व्यवस्थित तिथं पठण करू शकता. तर आता फक्त ना दिवसभरामध्ये म्हणजे सकाळपासून तुम्ही सायंकाळी 7 पर्यंत सुद्धा घरामध्ये पठण करू शकता. फक्त 12 ते 12:30 मध्ये आपल्याला पोथी वाचन थांबवायचं आहे. तर आता इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. तर पहिल्यांदा आपल्याला बघा तुम्ही जेव्हा सेवा करायला बसणार आहात, दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं. ज्या दिवशी बसणार आहात पोथी तुम्हाला एखाद्या पाटावरती ठेवायची आहे, त्याच्यावरती एक वस्त्र अंथरायचं आणि त्याच्यावरती ती स्वामी चरित्र सारामृताची पोथी ठेवून द्यायची आहे. पोथी हातात घेऊन पठण करायची नाही. बसण्यासाठी आसन घ्यायचं, स्वामींना मुजरा करायचा आणि स्वामींना तुमची जी पण समस्या असेल, जी पण अडचण असेल ती सांगा. त्यानंतर सांगा की मी एक दिवशी हे पोथी म्हणजे एक पारायण घरामध्ये करत आहे, माझ्याकडनं ते करून घ्या. हे सर्व बोलायचं, नमस्कार करायचा आणि तुम्हाला पहिल्यांदा काय पठण करायचं आहे तर नित्यसेवेमधलं स्वामी स्थवण हे 1 वेळा पठण करायचं. त्यानंतर तुम्हाला एक माळ एक माळ तुम्हाला स्वामी महाराजांची षडाक्षरी मंत्राची म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ करायची आहे. त्यानंतर बघा आपल्या कुलदेवतेची सेवा सुद्धा ह्या महिन्यामध्ये होणं खूप गरजेचं असतं. तर कुलदेवतेचं आपल्याला नवार्ण मंत्राचं 1 माळ पठण करायचे आहे तुमच्या घरामध्ये आणि त्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत पठण करायला घ्यायचं आहे. पहिला अध्यायांपासून तुम्हाला 21 अध्यायांपर्यंत ती पोथी घरामध्ये एका बैठकीत एकाच वेळेला पठण करायचं आहे, उठायचं नाही. आणि जेव्हा आपण एका बैठकीमध्ये हे एक पारायण करतो ना तेव्हा आपलं एक पारायण होतं घरामध्ये बघा. तर पोथी पठण करत असताना तुम्हाला जेवढं आवाजात करणं शक्य असेल तेवढं आवाजात तुम्ही पोथी पठण करा. कधीही अध्यान मनातल्या मनात पठण करायचे, वाचन करायचे नाही, त्या गोष्टींची काळजी घ्या. मन एकाग्र करा, व्यवस्थित पोथी पठण करा आणि त्यानंतर संध्याकाळी बघा 3 सांच्या वेळेला दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं. पोथी वगैरे पठण झाल्यानंतर संध्याकाळच तुम्हाला मी सांगत आहे आणि घरामध्ये 11 वेळा तारक मंत्राचं पठण करा. स्वामी महाराजांची आरती करा, गणपतीची आरती करू शकता तुम्ही, दत्त महाराजांची आरती करू शकता आणि तुमच्या घरामध्ये जे जेवण बनवलेलं असतं चपाती, भाजी, वरण, भात, पोळी जे पण असेल त्याचा नैवेद्य घ्या एका ताटामध्ये आणि तुळशीपत्राचा वापर करून स्वामींना संध्याकाळी नैवेद्य अर्पण करा. हे सेवा तुमच्या घरामध्ये तुम्ही करू शकता. आणि पोथी पठण करणं, स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ इतका प्रभावी ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये करणं अधिक मासामध्ये खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती आहे की ही सेवा किती महत्त्वाची आहे. बघा मला सर्व स्वामी भक्तांना मी सांगत आहे की तुमच्या घरामध्ये एक दिवशीय पारायण हे नक्की प्रत्येक व्यक्तीनं केलं पाहिजे. बघा तुमच्याकडनं ही सेवा घरामध्ये होणं खूप महत्त्वाचं आहे. आता प्रत्येक महिला बघा कोणी सत्यनारायणची सेवा घरामध्ये करत आहे, काही जण भगवान विष्णूंची सेवा घरामध्ये सुरू आहे, काहींची कुळदेवीची सेवा घरामध्ये सुरू आहे. बघा प्रत्येक जण आपण अधिक मासामध्ये कोणत्या ना कोणत्या ग्रंथाचं पठण किंवा सेवा ह्या करत असतो. पण प्रत्येक स्वामी भक्ताकडनं ही आपल्या गुरूंसाठी सेवा सांगत आहे. बघा स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचं पठण करायचं आहे आणि एक दिवशीच पारायण आहे आणि प्रत्येक व्यक्तीला शक्य होणार नियम फक्त या सेवेसाठी ना 2च आहेत बघा. किंवा काही महिलांच्या बाबतीत किंवा काही दादांच्या बाबतीत असं सुद्धा होतं की त्यांना सकाळी उठून हे पारायण पोथी वाचन करणं शक्य होत नाही, तर ते दिवसभर सुद्धा त्यांना वेळ नसतो. तर असं काय करायचं तर बघा तुम्ही संध्याकाळी जॉबवरून जरी घरी आला ना आणि तोंड वगैरे स्वच्छ धुवायचं व्यवस्थित आणि त्यानंतर दुसरी वस्त्र धुतलेलं वस्त्र अंगावरती फक्त घाला आणि त्यानंतर जरी तुम्ही 1.5 तासामध्ये हे पोथी घरामध्ये पठण केले ना संध्याकाळी तरी सुद्धा चालेल तुमच्या घरामध्ये. शेवटी सेवा महत्त्वाची असते आणि आपल्या मनातला शुद्ध भाव महत्त्वाचा असतो. स्वामी महाराज बाकी काही बघत नाही, ते हेच बघतात की आपला भाव किती खरा आहे, म्हणजे आपल्या मनामध्ये किती सेवेशी तळमळ आहे, आपला स्वामींवर विश्वास किती आहे ते बघत असतात. तर तुम्ही असं जरी पोथी वाचन केलं तरी सुद्धा चालेल, पण एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. तर आता नियम तुम्हाला सांगते की नियम म्हणजे जेव्हा हे पारायण घरामध्ये करत असतो बघा तेव्हा आपल्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ हे वर्ज्य असतात. तसं अधिक मासामध्ये पूर्ण महिना मांसाहारी पदार्थ आपल्या घरामध्ये बनवायचे नसतात. हा नियम आहेच, पण जर तुम्ही एक दिवशी पारायण जरी करणार असाल तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की असा एक दिवस बघा की त्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ हे बनवले जाणार नाहीत. असा दिवस बघा आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये सेवा करा. हा एक नियम होता. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली एक दिवशी पारायण कसं करायचं हे संपूर्ण मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर एक छोटंसं लाईक करा, हाईप करा, कमेंट करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्व स्वामी सेविकांना
श्री स्वामी समर्थ.